शहाणपणा करण्याचा प्रयत्न केलास ना तर त्या सारंगला तर मारून टाकेनच, त्याच्या आधी तमाशे करून आईंसमोर सगळं खरं आणि ना मग बघा स्वतःला आणि त्या ओवीला कसं वाचवता येईल मॅडम. ओवी, ओवी बाळा रडू नको, मी आहे, मी इथेच आहे. ओवी, फक्त मला एवढंच सांग, मी तुला गाण्याच्या क्लासला घेऊन जात नव्हते आणि घरात सगळ्यांचाच विरोध आहे तुझ्या गाण्याला. मग बाळा तुला क्लासला कोण घेऊन जात होतं? बबलू काका? नाही काकू, बबलू काकाने नाही, बाबा मला चोरून गाण्याच्या क्लासला नेत होता. त्याने मला परमिशन दिलेली. सारंग? आजोबा सांगा ना व्हायला, मला गडावर जायचं असतं म्हणून. प्लीज प्लीज प्लीज. अरे आबीर, मलाही वाटतंय तू गडावर जावं, समाधीला वंदन करावं, निसर्गात फेरफटका मारावा, पण आईची परवानगी हवी ना बाबा. तिच्या परवानगीशिवाय कसं जाणार आपण? आणि तिच्या परस्पर जर मी तुला परवानगी दिली, काय हसतो, तिची दुसरी समाधी माझी असेल वांगे. बाबा, अबीर झोपला का? आजोबा मी झोपायची ऍक्टिंग करतो की हो, तुम्ही समजा व्हायला. हा 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 झोपला झोपला, मगाशीच झोपलाय. ये ग गाई, ये ग गाई. ए घाबरे, येशील गोट्यात. झोप. गोठ्यात बाळाला दूध दे. बाबा हा वेळेत आलीस, बरं झाला. काय? नाही नाही काही नाही, म्हणजे हे सांगायचं होतं, झोपलाय तो. दिवसभर खूप खेळतो ना, दमून झोपला बिचारा. बरं झालं झोपला, नाहीतर पुन्हा हट्ट करत बसला असता. हो ना. असो, आलेच मी. हे ऐक ना सौ, हा? जरा बस ना 2 मिनिटं. का? अगं बस ना. जाऊ दे ना त्याला गडावर. बाबा हो, 2-3 तासांचा प्रश्न असता तर मी काहीच बोलत नाही, तुम्हालाही माहिती आहे ना. पण एवढ्या लांब सिंहगडावर मी त्या परक्या माणसासोबत माझ्या अबीरला कसं पाठवू? तुझा माझ्यावर पण विश्वास नाहीये का? परक्या माणसाच्या हातात सोपवीन का मी त्याला? काय तू जाऊ? बाबा माझा तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, पण त्या माणसावर कसं ठेवू? आणि कोण आहेत ते ओवीचे बाबा, ज्याने माझ्या अबीरला एवढं डोक्यावर चढवलंय? मलाही त्यांना प्रत्यक्षात भेटायचं एकदा तरी. तुमची भेट तर होणारच आहे. म्हणजे? म्हणजे ते ओवीला सोडायला येतात ना गुरुकुलात, म्हणजे आज ना उद्या तुमची भेट होणारच आहे. म्हणजे तुझी जरी झाली नसेल तरी एकदा किंवा 2दा मी भेटलोय त्या माणसाला. काय जंटलमन माणूस आहे माहितीये, खरंच. मी अबीरच्या वतीनं विनंती करतो, जाऊ दे त्याला. ठीक आहे, तुम्ही म्हणताय म्हणून मी जाऊ देते. हो, पण त्याला वेळेत लवकर यायला सांगा. हा ते सांगतो मी, वेळेत यायला सांगतो. थँक्यू थँक्यू. वा 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 वा, एकदम मस्त. खूप कौतुक आहे अमृता तुझं. काय जीव ओवाळून टाकतेस का तू या रस्त्यावरून उचलून आणलेल्या पोरीवर? मोनिका, काय सांगितलं होतं ना, या मुलीला अजिबात जेवायला द्यायचं नाही, पण तरी आलीस. सगळं छान ताट भरून घेऊन आलीस. वरण भात पोळी भाजी, तेही मस्त तूप टाकून. छान. आता एवढं आणलंच आहेस तू तर ठेव तिकडे. ठेव तिकडे, कारण ते आत नाही जाणार, ते वेस्ट होणार. चांगलं असतं का ग असं अन्न वाया घालवणं? नाही, कारण काय, तू इथून कडी उघडण्याचा प्रयत्न करशील
पण दार तरीही नाही उघडणार, कारण ओवी आतून दार नाही उघडणार. मी तिला तशी सक्त ताकीदच दिली. आणि माझी सक्त ताकीद म्हणजे माहितीये ना कशी असते. बर, जर अचानक ओवीचं मन बदललं आणि तिनेही आतून कडी उघडली तर मोनिका, मोनिका नको ना असं करू. मोनिका, टाडा, माझा प्लॅन बी रेडी होता. मोनिका, हे काय क्रूर वागणं आहे तुझं. आणि सारंग आला आणि त्याला कळलं तू असं वागतेस तर काय होईल याची कल्पना तरी आहे का तुला? बापरे, सारंग तो तर घरी नाहीच आहे ना. तो येईपर्यंत या अतिशहाण्या मुलीला माझी शिक्षा भोगावी लागणार. सारंग जेव्हा कधी येईल तेव्हा बघू ना पुढचं काय होईल ते. आणि तू जास्त शहाणपणा करायला जाऊ नकोस हं. तुला माहितीये तुला तिच्यासोबत मी आतमध्ये का नाही कोंडून ठेवलंय, कारण या एवढ्या मोठ्या घरातली कामं करायला कोणतरी एक मूलकरण हवी ना. तुला पण आत ठेवलं तर हे सगळं कोण करणार? म्हणून मोनिका प्लीज ना, प्लीज नको ना असं करू. ए बाई चूप. तो घाणेरडा रडका सूर अजून लावू नकोस. मला इरिटेट होतं. एवढी कामं पडली आहेत ना घरातली, ती कर. इथे रडकं तोंड घेऊन उभी राहू नकोस. चावी तर तुला नाहीच मिळणार.